महाराष्ट्रातील ध्येयवेड्या तसेच बोर्ड परीक्षेत गुणवंत होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं शकुंतला मॅथ्स अकॅडमी या ऑनलाईन व्यासपीठावरती मी SK स्वागत करतो. आज आपण एक नवीन प्रकरणाला सुरुवात करत आहोत, ते म्हणजे वर्ग समीकरणे. तत्पूर्वी आपण पाठीमागील जे प्रकरण म्हणजेच दोन चलातील रेषीय समीकरण हे प्रकरण समाप्त केलेलं आहे. जे कोणी विद्यार्थी नवीन असतील त्यांनी शकुंतला मॅथ्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आमच्या या 0 to Hero या बॅचच्या प्रवासामध्ये स्वतःला समाविष्ट करून घ्यायचंय, जेणेकरून तुमचा या बॅचमधील प्रवास सुद्धा सुखकर होईल. म्हणजेच तुम्हाला सुद्धा आमच्यासोबत गणित विषयामध्ये प्रावीण्य प्राप्त करायचं आहे. तर सर्वांनी ज्यांचा पाठीमागील चॅप्टर इनकम्प्लीट आहे, म्हणजे अभ्यास करून शिकवून तर झालेला आहे, अभ्यास करून इनकम्प्लीट आहे, त्यांनी प्लेलिस्टमध्ये जायचं आहे. प्रत्येक कन्सेप्टवरती एक सेपरेट व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ पाहायचा आहे आणि आपला अभ्यास कंप्लीट करायचा आहे. कारण की आता आपल्याला नेक्स्ट चॅप्टर वर्ग समीकरणे हा खूप महत्त्वाचा चॅप्टर स्टार्ट करायचा आहे. या चॅप्टरवरती 1 मार्काला, 2 मार्काला, 3 मार्काला तसेच 4 मार्काला सुद्धा प्रश्न असतो. म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणे हा चॅप्टर जितका महत्त्वाचा आहे तितकाच हा चॅप्टर सुद्धा महत्त्वाचा आहे. आपण वर्ग समीकरणे हा चॅप्टर स्टार्ट करण्यापूर्वी तत्पूर्वी आपण 9वी इयत्तेमध्ये एक महत्त्वपूर्ण कन्सेप्ट शिकलो होतो, ती म्हणजे बहुपदी. आठवते कोणाला? आठवत असेल तर कमेंटमध्ये यस करा. बहुपदी नावाची एक आपण संकल्पना शिकली होती 9वी इयत्तेमध्ये. बहुपदी यालाच इंग्लिशमध्ये म्हणायचं पॉलिनॉमियल. ज्यांना 9वी इयत्तेमध्ये ज्यांनी अभ्यास केला त्यांना आठवतच असेल. कोणाला जर बहुपदीची डेफिनेशन किंवा व्याख्या माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, म्हणजे मला समजेल की कोणत्या विद्यार्थ्याला कितीपर्यंत 9वी इयत्तेमध्ये समजले. कारण की आपल्याला बहुपदी या संकल्पनेवरूनच आपल्याला परत वर्ग समीकरणावर जायचंय. चला लवकरात लवकर कमेंट करा. जे कोणी विद्यार्थी अजूनही क्लासला जॉईन व्हायचे राहिले त्यांनी लवकर जॉईन व्हा. आपल्या जवळच्या मित्रांना चॅनलची लिंक शेअर करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थ्याला आपल्या या फ्री बॅचचा फायदा झाला पाहिजे आणि ह्यातून प्रत्येक विद्यार्थ्याला गणित विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळालेच पाहिजेत. चला, बहुपदी म्हणजे चल व चलाचे सहगुणक यांच्यावर केलेली बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, एक गणितीय अभिव्यक्ती किंवा अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आता चल किंवा चलाचे सहगुणक यांच्यामध्ये जे आपण ऑपरेशन्स करतो, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, या ऑपरेशन सहित एक आपल्याला अर्थमॅटिक किंवा आपण म्हणता येईल अल्जेब्रिक एक्सप्रेशन किंवा गणितीय अभिव्यक्ती जी आपल्याला भेटते त्या अभिव्यक्तीला म्हणायचं बहुपदी. समजा आपण उदाहरण घेऊ शकतो 3x + 5 ही सुद्धा एक बहुपदी आहे. 3x + 5 हे सुद्धा एक बहुपदी आहे. पण आता बहुपदीमध्ये आपल्याला या पुढे पाहायचंय रेषीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी म्हणजे काय. आता रेषीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी यामध्ये कसं डिफरन्शिएट करता येईल आपल्याला. रेषीय बहुपदी म्हणजे ज्या बहुपदीमध्ये
ज्या बहुपदीमध्ये चलाची कोटी एक असते अशा बहुपदीला रेषीय बहुपदी म्हणतात. आपण पाठीमागील प्रकरणामध्ये रेषीय समीकरण एकदम सविस्तर मध्ये अध्ययन केलेलं आहे आणि त्याच समीकरणासारखी बहुपदी म्हणजेच रेषीय बहुपदी म्हणता येईल. समजा आपण 3x² + 6x + 8 तर ही एक बहुपदी आहे. आता ह्या बहुपदीला आपण इथे या बहुपदीची कोटी म्हणजे काय तुम्हाला माहित नसेल तर मी पुन्हा एकदा सांगतो. कोटी म्हणजे चलाचा सर्वोच्च घातांक. आता चल म्हणजे काय? चल म्हणजे सतत बदलणारी संख्या. ह्या बहुपदीमध्ये चल कुठला आहे? आता हे समीकरण आपली बहुपदी आहे. आता बहुपदीमध्ये x हे चल आहे. हे बघा x हे चल आहे. तसेच कोटी किती आहे चलाची? कोटी सुद्धा 2 आहे. आणि या बहुपदीला काय म्हणायचं? वर्ग बहुपदी. वर्ग बहुपदी म्हणजेच आपण इथं डेफिनेशन लिहू शकतो. ज्या बहुपदीमध्ये चलाची कोटी 2 असते अशा बहुपदीला वर्ग बहुपदी म्हणतात. सर्वांना समजलं? बहुपदी कन्सेप्ट काय, रेषीय बहुपदी काय, वर्ग बहुपदी काय. आता यानंतर आपण एक महत्त्वपूर्ण कन्सेप्ट शिकणार आहोत, ती म्हणजे वर्ग समीकरणे. आता जाणार आहोत आपण मेन आपल्या असलेल्या द्वितीय प्रकरणावर. द्वितीय प्रकरणावर म्हणजे वर्ग समीकरणावर. आता ह्यालाच द्विघात समीकरणे असेही म्हणतात. द्विघात म्हणजे ज्याचा घात 2 आहे यालाच वर्ग समीकरणे किंवा यालाच इंग्लिशमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन असेही म्हणतात. आता वर्ग समीकरणे ही संकल्पना बहुपदी या संकल्पनेतून आलेली आहे. तर आता बघा, तुम्हाला वर्ग समीकरणाचा आपल्याला पाहिजे सामान्य रूप. ज्याच पद्धतीनं आपण रेषीय समीकरणाचं सामान्य रूप पाहिलं होतं, आठवते कोणाला? आठवत असेल तर कमेंट करा. म्हणजे तुम्हाला पाठीमागील चॅप्टर किती % पर्यंत अद्ययावत झालाय हे सुद्धा मला समजेल. रेषीय समीकरणाचं सामान्य रूप काय? कमेंट मध्ये मेन्शन करा. रेषीय समीकरणाचं सामान्य रूप आहे ax + by + c = 0. हे आहे रेषीय समीकरणाचे सामान्य रूप. यामध्ये a b c वास्तव संख्या आहेत, c x आणि y हे चल आहेत. म्हणजेच दोन चलातील रेषीय समीकरण म्हणता येईल याला. दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप. आता हे बघा, त्याच पद्धतीनं वर्ग समीकरणाला पण स्वतःच एक स्टँडर्ड फॉर्म सुद्धा म्हणता येईल याला. स्टँडर्ड फॉर्म असेल ते कसं असणार आहे? x² + bx + c = 0. हे आहे वर्ग समीकरणाचं स्टँडर्ड फॉर्म. आता वर्ग समीकरणामध्ये ज्याप्रमाणे दोन चलातील रेषीय समीकरण, या शब्दातच दोन चल आहेत पण इथे दोन चल नाहीत, इथे एकच चल असणार. कुठलं? x हे चल आहे, एकच चल असणार. वर्ग समीकरणामध्ये एकमेव x हे चल असणार. म्हणजे चल एक असणार, x हेच असणार असं नाही. y असू शकतं, m असू शकतं, n असू शकतं, पण चल म्हणजे सतत बदलणारी संख्या. आता हे बघा, यामध्ये a b c
या वास्तव संख्या आहेत. वास्तव संख्या म्हणजे ज्या की बदलत नाहीत, म्हणजे त्याला काय म्हणायचं तुम्ही, कॉन्स्टंट नंबर्स, म्हणजे ते बदलणार नाहीत, वास्तव संख्या आहे. आणि इथे महत्वपूर्ण घटक, चलाची कोटी नेहमी 2 असते. चलाची कोटी 2 असेल तरच ते वर्ग समीकरण बनण्यास पात्र असते. म्हणजे तुम्हाला कोणतंही समीकरण दिलं असता, हे दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही बघता क्षणी ओळखता आलं पाहिजे. ते कसं ओळखायचं, आपल्याला जे स्टँडर्ड फॉर्म दिलेला आहे त्या स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपॅरिझन केला असता. आपण आता ह्या पुढील लेक्चरमध्ये वर्ग समीकरणाच्या उकली आपण कशा फाइंड आउट करतो हे सुद्धा शिकणार आहोत. म्हणजे तुम्हाला वर्ग समीकरणाच्या उकली एकदम सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे, त्याची तुम्ही काही काळजी करायची नाही. आता बघा, आपल्याला वर्ग समीकरणामध्ये महत्वपूर्ण कंडिशन काय, चलाची कोटी 2 असते, चल 1 असतं, एबीसी या वास्तव संख्या असतात, आणि ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हे झालं त्याचं सामान्य रूप. त्याचबरोबर आता पुढील कन्सेप्ट आहे, इथे a नॉट इक्वल टू 0 असतं, म्हणजे वर्ग समीकरणामध्ये ए हा सहगुणक म्हणजे एक्स स्क्वेअरचा सहगुणक कधीही 0 नसतो, कधीही. म्हणजे ए जर 0 असेल तर ते वर्ग समीकरण होऊच शकत नाही. म्हणजे एक अट म्हणता येईल, ए नॉट इक्वल टू 0. आता तुम्ही बी सी इक्वल टू 0 घेऊ शकता, त्याबद्दल काही अट नाही, पण ए नॉट इक्वल टू 0 ही अट आहे वर्ग समीकरण होण्यासाठी. आता बघा, आपण उदाहरणाद्वारे आपण या कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया. समजा एक उदाहरण घेऊया, 8x स्क्वेअर प्लस 4x प्लस 3 इज इक्वल टू 0. आता हे वर्ग समीकरण आहे की नाही ओळखा पाहू. आता हे वर्ग समीकरण आहे, कारण की इथे चलाचा सर्वोच्च घातांक म्हणजे आपल्याला कोटी काय, कोटी 2 आहे. चल आहे का, चल 1 आहे, चल आहे x. त्याचबरोबर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या फॉर्म मध्ये सुद्धा आहे. म्हणजे आता या समीकरणावरून कंपेअर करायची, तुलना केली असता आपल्याला ए बी सी च्या व्हॅल्यू काढता येईल. ए इज इक्वल टू 8 आहे, बी इज इक्वल टू 4 आहे, आणि सी इज इक्वल टू 3 आहे. समजलं, 8 4 3 अनुक्रमे ए बी सी च्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. म्हणजेच वर्ग समीकरण दिलं असता तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे, कारण की स्टँडर्ड समीकरणाबरोबर कंपॅरिझन केला असता येणाऱ्या ए बी आणि सी या व्हॅल्यूच्या किमती तुम्हाला बघता क्षणी ओळखता आल्या पाहिजेत. त्याचबरोबर अजून एक उदाहरण घेऊया आपण, 5x प्लस 9 हे एक बहुपदी आहे किंवा आपण एक समीकरण आहे. आता हे वर्ग समीकरण आहे का, हे वर्ग समीकरण आहे का नाही तुम्ही मला सांगा. 5x हो, ह्यामध्ये चल 1 आहे, ही गोष्ट मान्य आहे, पण यामध्ये एक्स स्क्वेअर म्हणजे स्क्वेअरची टर्मच नाही, किंवा चलाचा कोटी 2 नाही. इथे काय आहे, चलाची कोटी किती आहे, चलाची कोटी आहे 1, म्हणजे हे वर्ग समीकरण नाही. हे काय आहे आपलं बहुपदी आहे, पण रेषीय बहुपदी म्हणता येईल याला, रेषीय बहुपदी. वर्ग समीकरण नाही. म्हणजे का नाही हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे ज्याच पद्धतीने आपण रेषीय समीकरण म्हणजे रेषीय समीकरण, 2 चलातील रेषीय समीकरण ओळखली आणि त्या समीकरणाला काही अटी आपण पाहिल्या, त्याचप्रमाणे वर्ग समीकरण सुद्धा तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि वर्ग समीकरणाबरोबर म्हणजे वर्ग समीकरणामध्ये जे काही सामान्य रूप आहे, सामान्य रूप काय वर्ग समीकरणाचं म्हणलं कीच तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे, एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0.
ह्या सामान्य रूपाबरोबर कंपॅरिझन करून आपल्याला फास्ट मध्ये ABC च्या व्हॅल्यू फाइंड आउट करता आल्या पाहिजे. आपण उकली तर शिकणारच आहोत, पण उकली शिकण्यापूर्वी तुम्हाला ह्या गोष्टीचं म्हणजे स्टँडर्ड फॉर्म बरोबर वर्ग समीकरणामध्ये, वर्ग समीकरण नसेल तर वर्ग समीकरणामध्ये सुद्धा आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये ABCच्या किमती फाइंड आउट करता आल्या पाहिजेत किंवा कम्पेअर करून तुलना करून आपल्याला किमती काढता आल्या पाहिजेत. आता आपण बघूया आपलं एक खूपच महत्वाचं चॅप्टर आहे. आता एक तक्ता दिलेला आहे, त्या तक्त्यामध्ये बघा बुक मध्ये दिलेला आहे, त्या तक्त्याचं तुम्हाला मी पूर्णतः एक्सप्लेनेशन करून सांगतो. आता एक समीकरण दिलेलं आहे, वर्ग समीकरण. वर्ग समीकरण म्हणजे ते वर्ग समीकरण आहे असं त्यांनी सांगितलंय आणि त्याचं सामान्य रूपामध्ये आपल्याला कन्वर्जन करायचंय आणि त्याचबरोबर आपल्याला A, B आणि C च्या सुद्धा व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. आता समीकरण एक काय दिले त्यांनी बघा, x² - 4 = 0. आता हे त्यांनी समीकरण दिलेलं आहे. आता ह्या समीकरणाला आपल्याला सामान्य रूपामध्ये कन्वर्जन करायचं. आता सामान्य रूप काय आपलं ax². ax² म्हणजे आता इथे a नाही, a च्या जागी काय आहे 1 आहे, म्हणजे x² प्लस, आता सामान्य रूप तुम्हाला इथं शॉर्ट मध्ये लिहून देतो, ax² + bx + c = 0. हे झालं आपलं सामान्य रूप. आता ह्या सामान्य रूपामध्ये ह्या समीकरणाला कन्वर्जन करायचं. x² ची टर्म आहे, x² ची टर्म आहे, आपण हाय अशी घेतली, प्लस x ह्या चलाची म्हणजे x ही या चलाचा सहगुणक मल्टिप्लाय असलेली टर्म आहे का इथे नाही, म्हणजेच आपण 0x आपण घेऊ शकतो आणि c एक असा सेपरेट नंबर आहे, सेपरेट नंबरच्या जागी आपण -4 घेऊ शकतो. म्हणजेच ह्या समीकरणाला सामान्य रूपात, ह्या वर्ग समीकरणाला सामान्य रूपामध्ये कन्वर्जित केलेलं आहे. बघा हे झालं सामान्य रूप, हे वर्ग समीकरण आहे, पण ह्या वर्ग समीकरणाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता ह्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट केला असताना आपल्याला बघायचं इथे काय x² चा सहगुणक काय a, मग a च्या जागी इथे काय आहे 1, म्हणजेच a ची किंमत 1, तसेच b ची किंमत 0, तसेच c ची किंमत किती आहे, c ची किंमत -4च घ्यायचंय. चिन्हाचा सुद्धा विचार करायचा आहे. प्रत्येक टर्म घेताना चिन्हाचा सुद्धा विचार घ्यायचा आहे, म्हणजे चिन्हासहित टर्म घ्यायची. c ची किंमत आहे -4. समजलं? त्याचबरोबर दुसरं समीकरण बघा, y² = 2y - 7. आता ह्या समीकरणाला आपल्याला आपलं स्टँडर्ड फॉर्म म्हणजे सामान्य रूप, सामान्य रूपाबरोबर अगोदर रूपांतरित करून घेऊया. प्रथम टर्म कुठली आहे, स्क्वेअर वाली टर्म. हा ठीक आहे, y² आपण घेऊया, स्क्वेअर वाली टर्म प्रथम. परत आता हे 2y आहे ना, हे 2y ह्या बाजूला गेल्यानंतर -2y होईल आणि हे 7 सुद्धा ह्या बाजूला गेल्यानंतर +7 होईल, म्हणजे चिन्हाची आदला बदल होईल. ह्या बाजूला असलेले पद ह्या बाजूला घेतलेत. आता बघा हे जे सामान्य रूप झालेलं आहे ह्या फॉर्म मध्ये आहे की नाही, आहे. आता आपल्याला कंपॅरिझन करायचं. इथे y न घेता चल आहे x, म्हणजे चल कोणतंही असू शकतं, ABC असू शकतं, XYZ असू शकतं, MNO असू शकतं, PQR असू शकतं, कोणतंही असू शकतं. पण आता बघा इथे y चल आहे. आता y चल म्हणजे वर्ग पदाचा सहगुणक किती आहे, a ची किंमत किती आहे, इथे काहीच नाही, म्हणजे a ची किंमत 1 आहे. b ची किंमत किती आहे सांगा, कमेंट करा. b ची किंमत किती आहे या वर्ग समीकरणामध्ये, b ची किंमत किती आहे कमेंट मध्ये मेन्शन करा. b ची किंमत किती आहे, इथे b ची किंमत आहे -2. तुम्हाला सहगुणकाची किंमत म्हणजे जो सहगुणक आहे y या चलाचा तो
चिन्हासहित घ्यायचा आहे, कारण की पुढील जे आपण उदाहरणं सोडवणार आहोत त्या उदाहरणामध्ये चिन्ह जराही इकडे तिकडे झालं तर तुमचा पुढील उदाहरण चुकू शकतं. त्यामुळं प्रत्येक चलाचा सहगुणक त्याच्या संबंधित असलेल्या चिन्हासोबतच घ्यायचा आहे. आता बघा इथे कंपॅरिझन केला असता एक्स म्हणजे ज्याप्रमाणे वायचा सहगुणक -2 आहे, तसेच सी ची व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंट टर्म कुठली आपली, इथे काही याला चल वगैरे काही नाही, म्हणजे सी ची व्हॅल्यू आहे 7, ते सुद्धा +7. म्हणजे प्लस असेल तर लिहायची आवश्यकता नाही, पण मायनस असेल तर पर्टिक्युलरली तुम्हाला ते मेन्शन करावंच लागणार आहे. आता त्याचबरोबर बघा x² + 2x, आता हे एक समीकरण दिलेलं आहे, x² + 2x = 0. आता ह्या समीकरणाला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. x² + 2x + 0 म्हणजे c च्या जागी इथं काही टर्म नाहीये, आपण c च्या जागी 0 टाकू = 0. म्हणजेच आता ह्या समीकरणाचं सुद्धा आपण कंपॅरिझन केला असता a ची किंमत किती मिळणार आहे, इथे काय नाही म्हणजे a ची किंमत 1 असणार आहे, b ची किंमत +2 असणार आहे आणि c ची किंमत 0 असणार. म्हणजे दिलेल्या वर्ग समीकरणाचं सामान्य रूपात कन्वर्जन करून a आणि b आणि c च्या किमती तुम्हाला फाइंड आउट करता येणं गरजेचं आहे. सर्वांना समजलं? चला आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे, ते उदाहरण आपण उदाहरण सोडवून घेण्यापूर्वी आपण इथे एक कृती दिली आहे, म्हणजे अजून तुमची बेसिक संकल्पना म्हणजे वर्ग समीकरणाबद्दल असलेली संकल्पना जास्तीत जास्त क्लिअर होईल. आता बघा कृतीमध्ये दिलेला आहे x² + 3x - 5 x² - 5x आणि 5x². आता ही 3 वर्ग समीकरण आपल्याला दिलेली आहेत. आता या वर्ग समीकरणामध्ये तुम्हाला इथे बघा x² चा सहगुणक किती आहे, 1, म्हणजेच तुम्हाला a ची व्हॅल्यू 1 आहे, डायरेक्ट लिहिता आलं पाहिजे. a ची व्हॅल्यू 1 आहे, a ची व्हॅल्यू 5 आहे. त्याचबरोबर इथे बघा, इथे b ची व्हॅल्यू किती आहे, b ची व्हॅल्यू 3 आहे. आपलं सामान्य रूप काय, ax² + bx + c = 0. हे आहे आपलं सामान्य रूप, वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. सामान्य रूप म्हणजे पर्टिक्युलरी. आता बघा सामान्य म्हणजे तुम्ही कसं म्हणता येईल, आपल्या ही एक मनुष्याची प्रतिकृती आहे, पण प्रत्येकाला हात पाय आहे की नाही, सामान्य रूप म्हणता येईल. त्याचप्रमाणे कोणाचा हात मोठा कोणाचा पाय मोठा, म्हणजे साईज न लांबी रुंदीनं नाही बोलत, म्हणजे तुम्हाला या सामान्य रूपाबरोबर कंपॅरिझन करायचं. इथे a ची किंमत 1 आहे, इथे a ची किंमत 1 आहे, पण इथे a ची किंमत 5 आहे, पण रूप काय आहे हे स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपॅरिझन करता आलं पाहिजे. इथे बघा b ची किंमत किती आहे, इथे b या चलाची किंमत किंवा b या व्हेरिएबलची किंमत किती आहे, x चल आहे, b या व्हेरिएबलची किंमत आहे इथे 3. इथे b ची किंमत किती आहे, b ची किंमत आहे इथे -5. इथे b ची किंमत काय, कारण की इथं b किंवा c दोन्ही टर्म असलेली पदं नाहीत, म्हणजे ह्या समीकरणामध्ये b = 0, c = 0 आहे. इथे c = तुम्ही -5 लिहू शकता, पण ह्या समीकरणामध्ये c = 0 आहे. म्हणजे दिलेल्या समीकरणावरून x² चे पद असलेल्या म्हणजे x² चा सहगुणक आहे ती असेल a ची किंमत, x चा सहगुणक आहे ती असेल b ची किंमत, आणि जिथे x² अथवा x दोन्ही नसेल ती असेल c ची किंमत. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर x² चा सहगुणक म्हणजेच a, x चा सहगुणक म्हणजेच b, आणि जिथे x² तसेच x दोन्ही चल प्रेझेंट नसतात, एक स्थिर संख्या असते किंवा वास्तव संख्या असते, ती असेल c ची किंमत. म्हणजे तुम्हाला
दिलेल्या समीकरणावरून आता ए, बी आणि सी या तिन्हीच्या किमती फाइंड आउट करता येतात. आता या पुढील एक उदाहरण बघूया. उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे, आता समीकरणाच्या उकली म्हणजे समीकरणानं ज्या समीकरणाचं समाधान होतं, एक अशी क्रमिक जोडी ज्या क्रमिक जोडीनं समीकरणाचं समाधान होतं, आपण शिकणारच आहोत पुढील लेक्चरमध्ये. वर्ग समीकरण ज्या पद्धतीने आपण रेषीय समीकरणाच्या उकली फाइंड आउट केल्यात एक सामायिक समीकरणे सोडवून, त्याच पद्धतीनं वर्ग समीकरणाच्या सुद्धा उकली आपण शिकणार आहोत. तत्पूर्वी एक उदाहरण बघूया. उदाहरणामध्ये काय सांगितलंय बघा. संकेतने 200 चौरस मीटर क्षेत्रफळाचा 200 चौरस मीटर क्षेत्रफळाचा एक आयताकृती भूखंड खरेदी केला. आता एक भूखंड खरेदी केलाय, त्याचं क्षेत्रफळ किती आहे? 200 चौरस मीटर. भूखंडाची लांबी व त्याच्या रुंदी 10 मीटर जास्त होती. इथे काय सांगितलंय? भूखंडाची लांबी, आता एक भूखंड आहे, भूखंडाला त्या स्वतःची लांबी असेल, लांबी ही रुंदीपेक्षा 10 मीटर जास्त आहे. म्हणजे त्याने कंडिशन दिली, लांबी ही रुंदीपेक्षा 10 मीटर जास्त आहे, तर त्या भूखंडाची लांबी रुंदी किती होती? तर त्या भूखंडाची लांबी रुंदी किती होती? आता आपल्याला काय विचारलंय? क्षेत्रफळ दिले. आता तुम्हाला काय म्हणले? आयताकृती, म्हणजेच आयताकृती. आता एक बघा, हा भूखंड आहे आणि त्याने सांगितलंय हा सुद्धा आहे आयताकृती. आपल्याला आयताचे क्षेत्रफळ तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आयताचे क्षेत्रफळ काय? आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र सांगा. आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे, आयताचे क्षेत्रफळ किती आहे? लांबी गुणिले रुंदी. हे आहे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र. म्हणजे शाब्दिक संरचनेमध्ये जे काय दिले त्याबरोबर आपल्याला प्रश्न वाचत असतानाच आपल्याला डोक्यामध्ये क्लिअर झालं पाहिजे. यामध्ये आपल्याला आयत दिलाय म्हणजे आयताचं क्षेत्रफळ यूज करायचंय. आता क्षेत्रफळ सुद्धा दिलंय त्यांनी 200 चौरस मीटर. अजून एक कंडिशन दिली, आपण कन्सिडर करूया. समजा लांबी, आयताची लांबी कन्सिडर करूया x + 10 मीटर. x + 10 मीटर असं का लिहिलेलं आहे? समजा रुंदी जर आयताची x असेल, रुंदी x मीटर असेल, तर लांबी x + 10 मीटर. कारण की कंडिशन दिलेली आहे, भूखंडाची लांबी ही रुंदीपेक्षा 10 ने जास्त आहे. भूखंडाची लांबी ही रुंदीपेक्षा 10 ने जास्त आहे की नाही? बघा, x ही झाली रुंदी आणि x + 10 म्हणजे ही झाली लांबी. आता त्याचबरोबर आता आपल्याला काही करायचं नाही, फक्त ह्या सूत्रामध्ये ठेवून घ्यायचंय. काय सूत्र आपलं? लांबी काय? लांबी आहे x + 10 म्हणजे क्षेत्रफळ इज इक्वल टू x + 10 इंटू रुंदी किती आहे? x. आता क्षेत्रफळ सुद्धा दिलेलं आहे, आपण ठेवून घेऊया. 200 इज इक्वल टू, आता गुणाकार करायचा आहे, x² + 10x. x न ह्या पदाला गुणला असता x² झालं आणि x न 10 ला गुणला असता x² झालं. आता बघा, x² + 10x - 200 इज इक्वल टू 0. हे एक आपल्याला समीकरण मिळालेलं आहे आणि हे समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही? आता ह्या वर्ग समीकरणाला सॉल्व्ह करायचंय, म्हणजेच आपल्याला लांबी आणि रुंदी फाइंड आउट करता येईल. आता ह्या वर्ग समीकरणाला, म्हणजे आपण वर्ग समीकरण का शिकत आहोत ह्या मागची पार्श्वभूमी तुम्हाला कळेल. आता ह्या जर वर्ग समीकरणाला तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला लांबी आणि रुंदी मिळणार आहे.
आता याला सॉल्व्ह कसं करायचं? आता समजा एक्स स्क्वेअर चा सहगुणक किती आहे? 1. तसेच सी या पदाची व्हॅल्यू किती आहे? म्हणजे ए ची 1 आहे आणि सी ची 200 आहे, -200 आहे. आता -200 या समीकरणाचे 1 इंटू -200 किती होणार? -200च होणार. पण याचे असे कोणचे म्हणजे उकली होतात की ज्या आपल्याला 10x या पदामध्ये मांडता येतील. म्हणजे बघा, आपल्या 20 इंटू -10 करता येईल. 20 इंटू 10 किती होईल? -200 होईल का नाही? म्हणजेच आपल्याला आता बघायचंय इथे कसं मांडायचंय, एक्स स्क्वेअर प्लस 20x मायनस 10x मायनस 200 इज इक्वल टू 0. म्हणजे दिलेल्या एक्स स्क्वेअरचा सहगुणक तसेच सी ची व्हॅल्यू यांचा गुणाकार, यांच्या गुणाकारानुरूप आपल्याला मधल्या पदाचं म्हणजे एक्स या पदाचे फोड करायचे. आता फोड केली बघा, 20x मायनस 10x बरोबर आहे. आता बघा इथे x कॉमन घेऊ, म्हणजे बघा x जर आपण बाहेर घेतलं तर एक्स स्क्वेअर मायनस 20x मधून x बाहेर घेतला असेल तर एक x राहणार, x प्लस 20 राहणार. त्याच पद्धतीनं इथे -10 जर कॉमन घेतलं तर इथं x प्लस 20 राहणार. आता येथे काय मिळणार आहेत? आपल्याला दोन पद मिळालेले आहेत, x प्लस 20 आणि x मायनस 10 इज इक्वल टू 0. आता बघा इथे x इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू -20 आणि x मायनस 10 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 10. आता x च्या आपल्याला दोन किमती मिळाल्या आहेत, -20 आणि +10. मग आपल्याला मायनस ही किंमत ग्राह्य धरता येणार नाही. असं म्हणता येईल का तुम्हाला आयताची लांबी -4 होती का? -4 नाही. म्हणजेच आपल्याला किमती ठरवताना धन पूर्णांक असलेल्या घ्यायच्यात. म्हणजे या दोन किमतीतील एक किंमत आपल्याला घ्यायची. म्हणजे x ची किंमत काय झाली? 10 घ्यायची. x ची किंमत 10 आहे. आता x ची किंमत 10 आहे म्हणजे आपली काय आहे? रुंदी आहे ती आहे 10 मीटर. तसेच लांबी, आता लांबी काय आपली? रुंदीपेक्षा 10 ने, म्हणजे हे बघा, रुंदी 10 मीटर आहे, लांबी रुंदीपेक्षा 10 ने जास्त आहे, म्हणजे लांबी झाली 20 मीटर. लांबी झाली 20 मीटर. म्हणजेच शाब्दिक संरचनेमध्ये अशा पद्धतीने जेव्हा आपण वर्ग समीकरण फाइंड आउट करतो आणि वर्ग समीकरणावरून चलाची किंमत काढतो, ते चलाची किंमत दोन किमती मिळणार आहेत. पण त्या दोन्हीपैकी आपल्याला कोणती कन्सिडर करायची ते आपल्या ह्याच्यावर आहे. आता समजा इथं -20 कन्सिडर करू नाही शकत, कारण आपल्याला माहिती आहे लांबी कधी ऋणात्मक नसते, म्हणून आपण +10 कन्सिडर केली होती. म्हणजेच रुंदी जर 10 असेल तर लांबी किती असेल? 10 ने जास्त म्हणल्यावर 20 मीटर. आणि तुम्ही बघू शकता यांचा दोन्हीचा गुणाकार 200 येतो का नाही? 20 इंटू 10, म्हणजे या भूखंडाचं क्षेत्रफळ सुद्धा 200 चौरस मीटर आहे आणि याची रुंदी आहे 10 आणि लांबी आहे 20. ज्याच पद्धतीनं रेषीय म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण या प्रकरणामध्ये आपल्याला x आणि y या दोन उकली आपण सेपरेटली फाइंड आउट करत होतो. पण आता इथे एकच चल आहे, पण एक चलाच्या दोन उकली मिळणार. पण आपल्याला त्या दोन्हीपैकी एक उकल ग्राह्य धरायची, जी की आपल्याला उदाहरणाला अनुसरून असेल. चला, सर्वांना समजलं असेलच. आता पुढील लेक्चरमध्ये आपण वर्ग समीकरणाच्या उकली कशा पद्धतीने फाइंड आउट करतो ते शिकून घेणार आहोत. सर्वांनी आज जेवढं काय झालंय तेवढं एकदा बहुपदीपासून, म्हणजे बहुपदीपासून रेषीय बहुपदी, वर्ग बहुपदी, तसेच वर्ग समीकरणाचं सामान्य रूप सर्व रिवाइज करून उद्याच्या लेक्चरला यायचंय. उद्या तुम्हाला डायरेक्ट समीकरणावरून ABCच्या व्हॅल्यू फाइंड आउट झाल्या पाहिजेत आणि आपल्याला उकली काढता आल्या पाहिजेत. उकली कशा पद्धतीने काढणार आहोत ते आपण उद्या शिकणार आहोत.
सर्वांनी उद्याच्या लेक्चरला सुद्धा रेग्युलर अटेंड राहायचंय, जेणेकरून आपल्या या झिरो टू हिरो या बॅचच्या प्रवासामध्ये कोणीही पाठीमागे राहता कामा नाही. सर्वांना सोबत घेऊन जायचंय. चला, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. शकुंतला मॅथ्स अकॅडमी या चॅनलला तुमचं जे भरभरून प्रतिसाद मिळत आहे त्या प्रतिसादाबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. अशाच पद्धतीने जास्तीत जास्त होतकरू तसेच गरजूवंत विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक शेअर करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या या झिरो टू हिरो या फ्री बॅचचा फायदा झालाच पाहिजे. चला थांबूया. धन्यवाद.